नमस्कार. आज आपल्याला 20 आणि 21 एप्रिल 2020च्या चालू घडामोडी बघायच्या आहेत. त्यापूर्वी लास्ट लेक्चरमधलं एक अपडेट बघा. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्लाझ्मा थेरपीविषयी पॉईंट सांगितला होता. अहमदाबादमध्ये प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये प्लाझ्मा थेरपी केल्याने एक रुग्ण पूर्णपणे बरा झालेला आहे. यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट बघा. केंद्र सरकारने आरोग्य सेतू ॲप सुरू केले होते आणि पहिल्याच 13 दिवसामध्ये 5 कोटी डाउनलोड झालेले आहेत. लक्षात ठेवा पॉईंट हा महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रश्नात घेणार होतो पण त्यापूर्वीच घेतलेला आहे. पॉईंट महत्त्वाचा आहे. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आरोग्य सेतू ॲप कुणी सुरू केलेले? केंद्र सरकार. आणि 13 दिवसात किती कोटी डाउनलोड झालेले आहेत? तर 5 कोटी. मिलियनमध्ये म्हटलं तर 50 मिलियन असा उल्लेख केला जातो आणि 50 मिलियन म्हणजेच किती? 5 कोटी डाउनलोड झालेले आहेत बघा. यानंतर आजचा पहिला प्रश्न बघूयात. भारतातील करोनामुक्त झालेले पहिले राज्य कुठले? याचं उत्तर आहे गोवा. बघा यानंतर लगेचच दुसरे राज्य पण मुक्त झालेले. दुसरे कुठले आहे तर मणिपूर. बघा करोनामुक्त पहिले राज्य गोवा आणि करोनामुक्त दुसरे राज्य मणिपूर. बघा सध्याला या दोन राज्यांमध्ये एकही पेशंट नाही. म्हणजे यापूर्वी पेशंट होता आणि आत्ता सध्याला बघितलं तर पेशंट आहे का? तर नाही आहे. भविष्यात असू शकतो का? तर काळजी जर व्यवस्थित घेतली नाही तर भविष्यात असू सुद्धा शकतो किंवा नसेल सुद्धा. बघा पहिली गोव्याची माहिती बघूयात. 18 मार्च 2020ला एक दुबईवरून नागरिक भारतात आला होता, गोव्यामध्ये आला होता आणि त्या व्यक्तीमुळे इतर 6 जणांना अजून कोरोनाची बाधा झाली होती. म्हणजे गोव्यातील टोटल पेशंट किती होते तर 7. 19 एप्रिल 2020ला गोव्यातील 7ही पेशंट बरे झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळं कोरोनामुक्त झालेले पहिले राज्य कुठले? तो गोवा. आणि यानंतर मणिपूरमध्ये 2 पेशंट होते. मणिपूरमधले दोन्ही पेशंट काय झालेले आहेत? बरे झालेले आहेत. बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण जागतिक आकडेवारी कशी चेक करायची सांगितलं होतं, पण भारताची किंवा राज्यांची आकडेवारी कशी चेक करायची सांगितलं नव्हतं. एकदा आपण गोव्याची आकडेवारी चेक करूयात कशी करायची. बघा गुगल सर्च करताना आपल्याला करोना इंडिया वेबसाईट सर्च करायचं आहे. इथं मी सर्च करून ठेवलेले ऑलरेडी करोना इंडिया वेबसाईट. या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला इथं पहिलीच लिंक भेटते आहे बघा. इथं http://mohfwgov.in भारताचा झेंडासुद्धा दाखवलेला आहे या ठिकाणी. या वेबसाईटवरती जायचे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर भारतातली आत्ताची आकडेवारी जर बघितली आपण इथं तर भारताची आकडेवारी इथं बघा 14,759 आकडेवारी आत्तापर्यंत ॲक्टिव्ह केसेस आहेत. बरे किती झालेले आहेत? 3,251. आणि आत्तापर्यंत मृत्यू किती आहेत? 590. एक मायग्रेटेड अजूनसुद्धा तसंच आहे बघा. त्याच्यानंतर जर बघितलं आपण इथं शेजारी जर झूम केलं इथं स्टेट वाईज आकडेवारी सांगितलेली आहे. स्टेट वाईज या स्टेट वाईजवरती जर क्लिक केला आपण इथं तर स्टेटचा आकडा इथं आपल्याला दिसत असतो. याच्यामध्ये का गोवा 9व्या क्रमांकाला गोव्याचा आकडा दिलेला आहे. गोव्यामध्ये टोटल जर आपण बघितलं तर 7 पेशंट होते. म्हणजे टोटल 7 पेशंट सापडले होते गोव्यात आणि 7चे 7 काय झालेले आहेत? बरे. मृत्यू किती आहे गोव्यामध्ये? तर 0. यानंतर आजचा दुसरा प्रश्न बघूयात. मुंबई उच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायाधीश कोण बनणार आहेत? याचं उत्तर आहे दीपंकर दत्ता. बघा आत्ता फक्त यांची नावाची घोषणा झालेली, अजून बनलेली आहेत का? तर नाही. कधी बनतील? 28 एप्रिल 2020 रोजी बनतील. का? कारण की 27 एप्रिल 2020 रोजी सध्याचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच भूषण धर्माधिकारी निवृत्त होणार आहेत. परत एकदा रिपीट करतो बघा. सध्या मुख्य न्यायाधीश कोण आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे? तर भूषण धर्माधिकारी. कधी निवृत्त होत आहेत? 27 एप्रिल 2020 रोजी. म्हणजेच 28 एप्रिलला कुणाची नियुक्ती केली जाईल? तर दीपंकर दत्ता यांची नियुक्ती केली जाईल. आता इथं अजून एक राज्यघटनेतलं एक पार्ट बघूयात आपण. मुंबई उच्च न्यायालय किंवा फक्त उच्च न्यायालय जर म्हटलं आपण, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? तर राष्ट्रपती. आणि त्यांना शपथ कोण देतं? तर राज्यपाल शपथ देतात. पॉईंट लक्षात ठेवा. कुठलेही उच्च न्यायालय असेल तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती. आणि त्यांना शपथ कोण देतं? राज्यपाल. सेम तसाच सर्वोच्च न्यायालयासाठी पॉईंट बघा. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती. आणि शपथसुद्धा कोण देतं? राष्ट्रपती. पॉईंट लक्षात ठेवा. प्रश्न क्लास 2 क्लास 3ला सारखी विचारले जातात त्याच्यावरती प्रश्न. यानंतर आजचा तिसरा प्रश्न बघूया. शटलिंग टू द टॉप हे पुस्तक कोणावर आधारित आहे? याचं उत्तर आहे PV सिंधू. बघा या पुस्तकाचे लेखक कोण आहे असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल याचे लेखक कोण आहे? कृष्णा स्वामी.
व्ही कृष्णस्वामी हे त्याचे लेखक आहेत। यानंतर आजचा चौथा प्रश्न बघूयात। कोणत्या राज्याने राज्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ 5 वर्षांवरून 3 वर्ष केला आहे? अजून केला आहे म्हणजे आत्ता फक्त वटहुकूम काढलेला आहे, अजून कंप्लीट कायदा झालेले नाही आहे विधानसभेमध्ये, आत्ता वटहुकूम काढलेला आहे फक्त। बघा परत एकदा रिपीट करतो प्रश्न, कोणत्या राज्याने राज्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ 5 वर्षांवरून 3 वर्ष केला आहे? याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश। टॉम अँड जेरीचे दिग्दर्शक कोण होते? याचं उत्तर आहे जीन डाइच। बघा हा प्रश्न का महत्त्वाचा आहे, कारण की जीन डाइच यांचं आत्ता नुकतंच निधन झालेलं आहे आणि कार्टूनमधली जी काय सर्वात गाजलेली सिरीज जी होती किंवा सिरियल होती ती कुठली होती तर टॉम अँड जेरी। आपल्यापैकी कोणच असं नसेल ज्यांनी लहानपणी टॉम अँड जेरी बघितलं नव्हतं। त्याचे दिग्दर्शक कोण होते तर जीन डाइच। हे वयाच्या 95व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। कोणत्या देशात झालेलं आहे तर झेक प्रजासत्ताक या देशामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। बघा अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे त्यांच्या संबंधी, 1960 साली त्यांना ऑस्कर पुरस्कार सुद्धा मिळाला होता। बघा हा पॉईंट लक्षात ठेवा। टॉम अँड जेरीचे दिग्दर्शक कोण होते तर जीन डाइच। यानंतर आजचा 6वा प्रश्न बघूयात। कोणत्या राज्याने 7 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे? बघा इथं पॉईंट काय, केंद्र सरकारने लॉकडाऊन कधीपर्यंत वाढवलेले तर 3 मे पर्यंत वाढवलेले, पण अजून कुठल्या राज्यांनी वाढवलं होतं का तर आजपर्यंत तरी वाढवलं नव्हतं। पण आज कोणत्या राज्याने घोषणा केलेली आहे तर तेलंगणाने 7 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे ठरवले आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, लॉकडाऊन असतानाच कोणत्या राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश। बघा लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच म्हणजे केंद्र सरकारने जे पहिलं लॉकडाऊन घोषित केलं होतं त्या लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच शिवराज सिंग चौहान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता। इथं अजून एक प्रश्न तयार होऊ शकतो बघा की कोणते राज्य मंत्रिमंडळ विस्ताराविना सर्वाधिक काळ राहिले होते? तर याचं पण उत्तर काय तर मध्य प्रदेश। मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक काळ मंत्रिमंडळ नव्हते। पुढचा प्रश्न बघा, जागतिक यकृत दिवस केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 19 एप्रिल। बघा इथे एकच पॉईंट लक्षात ठेवायचा नाहीये, मानवी शरीरातील अवयव जर बघितले आपण, अवयवांवरती जर प्रश्न काढायचे झाले तर सर्वात जास्त कुठल्या अवयवावरती प्रश्न विचारले जातात तर यकृतावरती सर्वात जास्त हा प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले असतात। बघा 1-2 प्रश्नांचं डिस्कशन करूयात। बघा पहिला प्रश्न जर बघितला आपण, क्लास 3 कुठली एक्झाम बघा, कॉमन एक प्रश्न असतो यकृताचा, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत। अजून पुढे प्रश्न बघितले आपण, कावीळ हा रोग कोणत्या अवयवाला होतो? यकृत। हेपॅटायटिस हा रोग कोणत्या अवयवाला होतो? यकृत। आणि आता लेटेस्ट सारथी या एक्झाममध्ये एक प्रश्न विचारला होता, मानवी शरीरातील पुनर्जननक्षम अवयव कोणता? तर याचं सुद्धा उत्तर काय? यकृत। बघा याचं स्पष्टीकरण जर सांगायचं झालं, आपल्या शरीरात एकूण 80 अवयव असतात। 80 अवयव हा पण करंटचा पार्ट आहे, पॉईंट लक्षात ठेवा। एकूण 80 अवयव होते, 80व्या अवयवाचा शोध लागला, इंटरस्टिशियम नाव आहे बघा त्याचं, इंटरस्टिशियम। आणि 80 अवयवांपैकी पुनर्जननक्षम म्हणजे पुन्हा निर्मित होऊ शकतो असा अवयव कोणता आहे? तर याचं उत्तर काय? यकृत। बघा आपल्या शरीरातील अवयवांपैकी यकृत जर बघितलं आपण, अर्धा कापून जर आपण डोनेट केला, एखाद्या व्यक्तीला जर डोनेट केला तर तिथून पुढं 6 आठवड्यामध्येच त्या व्यक्तीच्या शरीरात आणि ज्याने डोनेट केलेलं आहे त्या व्यक्तीच्या शरीरात दोघांच्या शरीरातील यकृत पूर्णपणे 100% तयार झालेला असतो। बघा त्यामुळे एकच आपल्या शरीरातला अवयव असा आहे जो पुन्हा तयार होऊ शकतो। यानंतर आजचा शेवटचा प्रश्न बघा, राष्ट्रीय नागरी सेवा दिन केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 21 एप्रिल। बघा आता 21 एप्रिल हीच तारीख का ठरवण्यात आली? कारण 1947 साली म्हणजे 21 एप्रिल 1947 साली सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या पहिल्या बॅचला म्हणजे IASची जी पहिली बॅच होती त्यांच्यासमोर भाषण केलं होतं, त्यामुळेच 21 एप्रिल हा राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा केला जातो।